श्री पुंडलिक विजय अध्याय 10. ओम नमोजी जगदीशा, ओम नमोजी आत्मश, नमो नमोजी ऋषिकेश आत्मराम, ओम नमो आदिकारण, नमो ब्रह्म परतत्व सदन, जेथे नाही तन मन कार्यकारण काही, जे अचल अखंड जाण, ते कल्पनेतून वास्तू आपण, तयाचा विचार करता जाण ठाई पडेना, जो बुद्धीचा अगम्य मनोवाच तिथ सुरम्य, जयाशी नाही अन्य उपमा द्यावा, जी कल्पनेतील वास्तू आपण, जी कशी जाणावी कल्पनेनं, कल्पना विरत जाण गई पडे, कल्पना ही माया उद्भवली वस्तू ठाया, म्हणून पुरुषोत्तम ईश्वर तया म्हणती मायेपादीने, पुढे या मायेचा जाण तत्वर तमो गुण, माये पाहणे चैतन्य सगुण, ब्रह्मा विष्णू महेश झाले त्या तिघांच्या आपुल्या जाण, कल्पिल्या मनोमाया, सावित्री लक्ष्मी उमा त्या ठाया, जाल्या शक्तरूपे, पुढे ब्रह्माने सृष्टी केली, कल्पनेने मानस सृष्टी प्रगटली, नाना योगी नाना कणी साकारली ती अद्भुत, पुढे मैथिली सृष्ट झाली, नरमादी संयोगे प्रगटली, चैतन्याची चालती बोलती, सगुण रूप ब्रह्मांड गोल केलं निर्माण, जड चेतन निर्मिले जीवन, मनुष्याकरता नीती नियम शास्त्र निर्माण केले, भगवंत लीलाधारी सृष्टी निर्मिली, कला कुसरी आचरणासाठी अवसरी, वेद केले प्रगट, हे वेद अत्यंत बोलला, अर्थ संतांनी सांगितला, धर्म अधर्माचा केला निवाडा त्यांनी, धर्म 3 प्रकारचा, प्रवृत्ती नाही निवृत्तीचा, तिच्या दोघांच्याही संवर्धनाचा मांडला विचार, संसारी अभुदयाचा धर्म तयास म्हणती प्रेम मार्ग, निर्वाण मुक्तीचा धर्म श्रेयस त्यास म्हणती श्रेयस, प्रेम मार्गाचा विचार त्यास आत्मप्रभुत्वाचा आधार, आत्मोद्धाराचा आचार दोन्ही ठाई, धर्म मार्गाचा वाट मोडून अधर्माचे ओढे संकट, तव ज्ञान मार्गे सांगता नीट, अवतार सद्गुरूचा ऐसा अवतार भुवरी झाले पहा कितीतरी, तयाच्या कार्याची थोरी नेनती जाण, त्याचे कार्य अपंपारस सांभाळला दैव कारभार, मुक्तीचा सांगती विचार, मनुष्य प्राण्या संप्रात त्या भुवरी, भगवान पुंडलिक अवतार धरी त्याच्या पहरी थोरी, त्या अध्यायातून पहा मागील अध्याय पाहिले, राधाकृष्ण मूर्तीच्या पुढे आले, पंचकमेटीने नाही ऐकले त्याचे, म्हणून दाताडीचं श्री बाबांनी नेण्याचा त्यांचा विचार समूचा नाही ऐकला साच्या व्यवस्थापक कमिटीनं, परंतु श्री बाबांनी त्यांना दिला होता भरोसा देऊन वचना, तारीख दाताडीची चुकेना, समयीच्या म्हणून काटेपूर्णा नदीत पात्र उभं असता उभयत्र, बाबा बोलून गेले मंत्र दाताडीचं जाण्याचा, आता दाताडी जाण्याचा योग कसा येईल संयोग, पहा श्री भगवंत सूत्रधारी देखा कैसा आणला पै, भगवंत सूत्रधारी कुणान कडू देई मायेदोरी, मायेसूत्र चालती सारी सृष्टी जात, पहा मूर्तीच्या पुरला विठ्ठलराव जमादार, मोठे आसामी बडे जमीनदार, 1600 तिपंचे वहिवाटदार होते भाविक, पहा स्वामी समर्थ अक्कलकोटाचे विठ्ठलराव होते भक्त त्याचे, त्यांनी पहा स्वामी समर्थाचे मंदिर बांधले शहरात, त्यांचा मुलगा नामी कृष्ण कुमार जामदार, स्वामी समर्थ कृपेचा कृष्ण कुमार जामदार त्याच्या पोटी जन्मला, स्वामी समर्थ अक्कलकोटाचे दत्त अवतार हे होसाचे, म्हणून दत्त जयंती उत्साहाने दरवर्षी करती आयोजन, 5 डिसेंबर 1949 मंगळवारी दत्त जयंतीच्या सुअवसरी साधू संतांची पूजा करी, विठ्ठलराव जमादार म्हणून त्याशी भगवंत पुंडलिकास आणले आपल्या सदनास, 3 डिसेंबर 1949 रविवारी दमनी पाठविली, भगवंत परमहंस पुंडलिक बाबा अनंत ब्रह्मांडाचा ठेवा निर्गुण असता सगुणाचे गाव, आला भक्त स्तव विठ्ठलराव जमादार ते सदनाला, संत बदरी बाबा येथे होते राहत, त्यांनी जाऊन गोरेगावात पूजा पुंडलिकाची होती केली, सोबत घेऊन एक भक्त बदरी बाबा गेले होते गोरेगावात, जाणून त्याची तेथे पूजा प्रभू पुंडलिकाची केली, आरतीचे घेऊन ताट भक्ताशी म्हणे लावी कुंकुमातील परी त्यास न लावू देत म्हणे, देखा ऐसा लागया पडता, सोयीची घेऊन कुंकुम प्रभू पुंडलिक करती तिलक, पुंडलिकास करती तिलक, अक्षधा बुक्का अबीर देख स्वहस्ते त्यांनी लाविला, पूजा पुंडलिकाची करी विनम्र होऊन चरणस्थळी म्हणे, अरे ही नाचन घुंगरी मूर्ती आहे कृपारूप, ही अनेकांनी खेळविन असंख्य उदाहरण, हीच लीला माझी ह्याची जाण पहा जाणविते ते, असे हे महाराज अत संत बदरी
बदरी उत्साहात होते जमानदार घरी श्री आणि प्रभू पुंडलिक मुरारी तेही होते विराजित. मग पहा दत्त जयंतीला कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. दर्शनाला प्रभू पुंडलिकाच्या असंख्य लोक पहा मूर्तिजापूरचे आणि दूरदूरचे गावाचे ऐसे दर्शनाचा खरप गावाचे आले होते. दर्शनाचा खरपच्या दर्शनार्थी भगवंताला प्रभू पुंडलिक म्हणे निरोप राधाकृष्ण बुवाला. पुंडलिक बाबा बोलविती त्याला ऐसा म्हणून तो भक्त गेला खरं बोला. त्याने सांगितले राधाकृष्ण बुवाला जे होते पहा खरं बोला. वास्तव्य ते होते तो भक्त म्हणे राधाकृष्णाला बुवा निरोप आहे तुम्हाला प्रभू पुंडलिक मूर्तिजापूरला बोलवती. तुम्हाला बाबा आहेत विठ्ठलरावाचे वाड्यात तेथे दत्त जयंती उत्सव तुम्ही आता जात वरी तर निरोपा सरसी. राधाकृष्ण म्हणे शांताराम पाटला ज्याच्या घरी होतो ते राहण्यास म्हणे पाटीला जुंपा आता दमनीत विलंब लावू नका. प्रभू पुंडलिकाने बोलावले तो थोर भाग्य पहा आपुले परीन मी खरबास ना अहो ऐसेकडे कैसे त्या मूर्ती खरीच अंतर्यामी ऐसी ना देखणी त्रिमूर्ती अघात त्याची करणी तेच जाणती पा सर्व साक्षी सर्वज्ञाता सर्व सृष्टीचा विधाता अशी आली मज तत्वता प्रचाती त्या भगवंताची. पाहाश्चर्य मी या खरपास हे कैसे कटले प्रभू पुंडलिकास आणि निरूप देवीने मज खास काय सया बोला होती. राधाकृष्ण विचार करी मनातल्या मने आश्चर्य करी. त्या आश्चर्याच्या अवसारी तयारी झाली जाण्यास. राधाकृष्ण म्हणे पाटलास आपण जाऊ दर्शनांत श्री बाबा येथील खरपला तर घेऊन येऊ. उद्या तेथे श्री बाबाचा कार्यक्रम उत्सवात ठरला नेम त्या नेमे भगवंत नाम भगवंत करती की ऐसा सह विचाराने शांताराम राधाकृष्ण बुवाने दमनी हकलून रस्त्याने आले. मूर्त्यावर दोघे आले जमादाराकडे. मग गेले दर्शन श्री बाबाचे करून झाले. पहानंद श्री बाबा म्हणे राधाकृष्णाला आम्ही येतो बा खरपला. मग त्याच्या आनंदाला नाही उरला पारापर. कार्यक्रम दत्त जयंतीचा शेवेची प्रभू पुंडलिकाच्या दर्शनाची पंगत उठली. भोजनाची कार्यक्रम झाला जमादाराकडे. पहा नारायण आंबेकर जमदाराचे दिवाणजी चतुर श्री बाबाच्या खरबला नेण्याचा विचार बुवाने त्याने सांगितला. तव दिवाणजीने ही गोष्ट सांगितली जमादारा स्पष्ट. तव श्रीमंत म्हणे हे कसे शक्य स्पष्ट होतील व्यवस्थापन गोरेगावचे. तव आंबेकर म्हणे मालक 2 दमण्या जुपू आपण जवळीक श्री बाबा नसतील त्यात देख त्याहून त्यांना जाऊ द्या. श्री बाबा आहेत देव ते म्हणते त्याचा गाव आपण त्यांच्या ठाई भाव ठेवावा हे बरे. कार्यक्रम खरपला उद्याचा पुंडलिक बाबाच्या दर्शनाचा. मग त्याही गावाच्या आनंदाचा का करावा विरस. श्रीमंत जमानदार गोष्ट पटली. व्यवस्था मग तशीच केली. श्री बाबाची पूजा आरती झाली. दमण्या जुपूने मग 2 एक दमनी जमानदाराची दुसरी शांताराम पाटलाची एक गोरेगावला दुसरी खरप मार्गाची जुंपुने होत्या तयार. श्री बाबांनी जमानदाराचे दमनीत फिरता पाय टाकले त्यात. मग हळूच काढून त्वरित बसले दमनीत. खरपच्या 5 डिसेंबर 1949 मंगळवारी दमनी आली खरबला. आनंद झाला गावाला अपंपार. शांताराम पाटील राधाकृष्ण दोघे झाले आनंद. म्हणती देव पुंडलिक धन्य धन्य आहे जगी. पहा 6 डिसेंबर 1949 बुधवारी श्री बाबाच्या दर्शनास भीड झाली. लोक उत्साही शोभे मुरारी श्री पुंडलिक बाबा पताका आरती गजारा आनंदी गजबला परिसर. दर्शनाच्या लोकांनी अनिवार भीड भारी दाटली. तितक्यात माणिकराव पाटील गोरेगावचे सदस्य एक पंच कमिटीतील येऊन खरपला सरळ राधाकृष्ण वर बहु रागावले. माणिकराव पाटील म्हणे बवाला तुम्ही येथे आणले देवाला मी नेतो आता गोरेगावला. श्री बाबांना इथून तुम्ही मूर्तीच्या पुरातून श्री बाबांना आणले चोरून हे बरे नाही केले आपण. पुढचा विचार काय तुमचा. काय बाबांनी दाताडील नेता काय तुमचा विचार आता. तव राधाकृष्ण म्हणे भलता नका करू आरोप. ओहो इथे कार्यक्रम होता म्हणून बाबा आले ही त्यांची सत्ता. आमचे दमनीत ते बसला दमने आणली या गावात त्यांची सारी प्रेरणा करी भगवंत राणा. आपण निमित्त मात्र तोही जाणा कर्तुम ही तव
तव श्री बाबांनी माणिकरावांचा हात धरून यमुचा फिरवितन घेऊन जवळील गावाचा तोडविला सारा परिवार. मग आलेच पहा खरबला, तो पाटील दमून थकला जेवण न घेता खरबला गेला पहा खरबडीत गावात. जवळ एक खरबडी गाव, तेथे गेले पहा माणिकराव जेवून करून. मग हे गाव झोपले नातेवाईक पहा प्रभूची योग माया, जी झुकविते जगयात्रा ते पहा माणिकरावावर छाया टाकती योग निद्रेने. माणिकराव झोपी गेले, ते रात्री नाही उठले. आता इकडे पहा काय वर्तविले लीला चारित्र. इकडे रात्री 9च्या सुमारास बाबा बोलले कृष्ण बुवास, तुम्ही लागना बुवा तयारीचं दाताडीचं जाणे. तुम्ही दाताडीचं पत्र टाकले 9 तारखेचे येते म्हणून लिहिले. मग स्वस्थ कैसे बैसले जाणे आहे दाताडीला पहा काटे पुन्हा नदीपात्र दिला शब्दाची आठवा मात. मी आहे दिल्या वचनाचं दाताडीचं जाण्याचं. चला आता करा तयारी, आज चला मूर्तिजापुरी. तेथून रात्रीची रेल्वे बरी आहे जाण्याचं. बाबाच्या बोलण्यावर पहा तयारी झाली. दमनी बंडी जुंपली, मंडळी सर्व निघाली मूर्तिजापूर रस्त्याने. तर श्री बाबाच्या म्हणे राधाकृष्ण खंडून आणायला म्हणती. बाबा नेने आम्ही चोरून जेलात टाकतील रिपोर्ट करून. मग आम्ही काय करावे. तर बाबा म्हणे मी म्हणे चांगल्या कामात गांधी नेहरू नाही भेले. मग राधाकृष्ण म्हणे चला सगळे ज्यांना जायचे असेल त्यांना सोबती कोण राधाकृष्ण बुवा शांताराम भारंबे जाणं, मारुती पोहोकार धोंडू पाटील किसन ठाकरे रामा गावाची. पहा मग तयारी झाली. दमनी बंडी जुंपली मंडळी सवे निघाली मूर्तिजापूर रस्त्याने. हिरपूरचे पूर्णाजी पंधेकर सर्व मंडळी आले स्टेशनावर. मग राधाकृष्ण म्हणे पैशाचा करा बरं विचारा आता. प्रत्येकाने गुडघ्यात हात घातले, पैसे कोणी नाही काढले. म्हणते महाराज आपण चालते भले, पैसे नाही केला विचार. राधाकृष्ण महाराज ज्यांच्याजवळ होते 3.5 रुपयाचा ऐवजी 3.5 रुपयाचा ऐवज मग पैशाची होती गरज तिकट काढण्या. मग पुंडलिक बाबादेव म्हणे नका करू विचार, आम्ही व्यवस्था करतो लवकर. तोची गोविंद खराटे तत्वर पातला, त्या ठिकाणी गोविंदा चालता करू विचार, आम्ही व्यवस्था करतो लवकर. तोची गोविंदा खराटे तत्वर पातला होता गोरेगावी. तो त्याला कळले बाबा आहे तर तो या ठाई, म्हणून तो घाई आला पहा स्टेशनात. नोकरी लागल्याबद्दलचा नवस पहिला पगार दिला श्री बाबाला. 31 रुपयाच्या दक्षिणेचा वर्त केले अर्पण. श्रीचरणी खर्च भागविला सगळा. बाबा बोलले होते मंडळीला, प्रचिती रोकडी म्हणते विस्मरणायाला नव्हता. त्यांच्या पारावर पोहाकार जवळी सगळीच रक्कम मंडळीने ठेवली. हिशोब ठेवण्यात त्याने जवळी ठेवली नोटबुक. मंडळी गप्पात रंगली, लीला मधुर दंगली. भक्ती सुखात सुखावली पुंडलिकाच्या. मग बाबा म्हणते का हो तिकीट काढा ना जराजे हो, गाडीची वेळ झाला पहा हो. येत आहे ती स्टेशनात. नाशिक रोडच्या तिकिटा काढून बसली मंडळी. जाऊन गाडी धावे भरधावे वेगाने. बाबा मग काय बोले बाबा म्हणते राधाकृष्ण बुवा लोक आम्हा वेडा म्हणती बुवा, पुंड्या वेडा म्हणून काबा मती त्याची वेडवली. तो म्हणे पण राधाकृष्ण देवा तुमची स्थिती ही गहन, पिशेपण मिरवून आवडेन, लहान शहाणपण तुम्ही लपविता. पुढे निभाड स्टेशन येता जवळ बाबांनी चालती चुडबुड उतरू पाण्याची गडबड त्यांची पहा होतेस. दोन माणसे आपल्या मागे येत आहेत. समागमे पकडू पाहतात ते योग्य. बाबा बोलले बुवास निपाड स्टेशन आलं. बाबा उतरू पाहे सत्वर, त्यावर धरू पाहता म्हणे गुरु देवाशी अडवू नये. अडविल्यास नाही भक्ती माझ्या चरणी ठेवा मती. श्री गुरु पहा सर्व जाणते सर्वत्रीचे सकल. मग निफाड स्टेशनावर गाडी आली. बाबा सर्व मंडळी उतरली. 7 डिसेंबर 1949 तारीख होती. त्या दिवशी पहा इकडे काय वर्तवले. अन्याजी पुंडे आरवीचे गोरेगावी आले. दत्त जयंती निमित्त दर्शन झाले. श्री सद्गुरू बाबाच्या
दत्त जयंतीच्या दिवशी दरबारी न ठेवता बाबाशी ऐशी बोलली. ती व्यवस्था म्हणती कोठे आहे तर बाबा दत्त जयंती होऊन 2 दिवस झाले तरी बाबा आले नाही. ऐसे कैसे तुम्ही व्यवस्था का भले म्हणती खंडू नाना. आता इकडे गोविंदराव खराटे त्याने दक्षिणा दिली श्री बाबाचं. तो स्टेशनावरून खरबच्या वाटे आला. खरबला रात्रीच येऊन माणिकराव पाटलाचा भेटला. घरबडीचं म्हणे राधाकृष्ण बुवाचं बाबाचं नेले नाशिकला. योगमायेचे माणिकरावाचं निद्रा लागली होती खास. तो उठून पाहतच वरतेच 1 तास झाला. तो सकाळी उठला तोरीनं गोरेगावी आला. मग त्याने त्या वार्ताला सांगितले सर्व खंडूजीला. म्हणे राधाकृष्ण बुवाने श्री बाबास नेले चोरून. ते रात्रीच गेले रेल्वेनं नाशिककडे. तव खंडूजी म्हणे आण्याची पुंडे. आता चला मूर्तिजापूरकडे विचार करून साकडे कमी थोडेसं होते की जाऊन मूर्तिजापूर रिपोर्ट देऊ पोलीस स्टेशनला. मग सेवेची तेथून नाशिकला निघू पुढे. श्री राधाकृष्ण नावाचे शिष्य संत गाडगे बाबाचे. त्यांनी बाबाला चोरून नेण्याचे काय असावे कारण. मुंडे म्हणे आता त्यांच्या नावाचा रिपोर्ट पोलिसाचा दिवसाचा. आता नको मुला हिच्याचा काही विचार. गोरेगावची ही मंडळी राधाकृष्ण बुवावर क्रुद्ध झाली. बदडून काढण्याची भाषा झाली बुवा आल्यावर. मग खंडूजी श्री बाबाचे वडील आणि आण्याची मुंडे भक्त प्रेमळ. त्यांनी चालवली धडपड नाशिकला जाण्याची. 7 डिसेंबर 1949 तारखेला येऊन येतो तरी मूर्तिजापूरला शेवेची रेल्वे पकडून नाशिकला येत होते दोघेही. ते श्री बाबांनी पूर्वीच जाणले. म्हणते दोघे मागे राहिले म्हणून उतरले निफाड स्टेशनवर. तिकिटा नाशिकच्या काढल्या तरी बाबा उतरले निफाड स्टेशनावर. अंतर्मय भगवान सूत्रधारी जाणती कला. जर बाबा नाशिकला गेले असते तर खंडूनाना त्यांना पकडते. गाडगे बाबा धर्मशाळेवरती पडती असता गाठ त्याची. 1 महिन्याची परिव्रजकता 1 महिना परिभ्रम तत्वता श्री बाबांची होती ही योजनता. भक्त उद्धार असता म्हणून 1 महिनापर्यंत श्री बाबा फिरत राहिले सतत. खंडूनानांच्या हाती न येत काही केल्या. श्री सद्गुरू असती स्वतंत्र इच्छे मात्र लीला करीती. प्रकृती त्यांच्या आज्ञेत अकर्तुम्य शक्तिशाली ते. प्रभूची योग माया शक्ती भल्या भल्यांना पुरविती. ब्रह्मा विष्णू महेश्वरावरती टाकी. तो मोहपाश विक्षेप आणि आवरण हे मायेचे 2 गुण. ते झाकोळते ज्ञान. आत्मयाचे वीक्षण आवरण रूप मायेने जग निद्रास्त झाले. आज्ञाने पलट मायेचे निघता जाणे स्वयं सत्व आत्मराम. पहा या अध्यायात श्री बाबाच्या दाताडीत जाण्याचा बेत. पैशाची कैसी वर्ते येत त्यांच्या इच्छा मागे करून विठ्ठलराव जमादार त्यांची वस्ती मूर्तिजापुरात. दत्त जयंतीस उत्साहावर त्यांनी आणले बाबांना. दत्त जयंती उत्सव बाबांनी निरोप पाठवला. खरपात त्याने राधाकृष्ण बुवा दोरीत आले. मूर्तिजापूर दर्शनाचा कार्यक्रम आटपल्यावरही खरबला आले. गुरुवार खरबचा उत्सव आटपल्यावर तयारी केली दाताडीच्या. माणिकराव पाटील गोरेगावचे पंचमेटी सदस्याचे. श्री बाबांना गोरेगावी नेण्याचे होते पण मनात परिबाबांनी त्यांना दामविले आणि रात्री खरबडीत पाठविले. योगो मात्र करून निद्रिस केले रात्रभर. रात्री तयारी करून आले मूर्तिजापुरी बैलगाडीने आणि गोविंदराव खराटेच्या दमनीने रात्रीचे केले प्रयाण. नाशिकच्या जाण्याचा बेत राहित गेला. अर्ध्यात 2 मागे लागले. बुवा म्हणत उतरले पाहणी पाडत. इकडे गोविंदराव खराटे रात्रीचे आले. खरं बाते त्यांनी माणिकराव पाटलाने निवेदिता वृत्तांत. माणिकराव पाटील सकाळी आले गोरेगावी सुकडी. त्यांनी ही वार्ता सगळी सांगितली गोरेगावात. मग अन्याजी मुंडे खंडूनाना मूर्तिजापूर येऊन जाणार नाशिकला निघाले. पहाना त्वरित आगगाडीने दोघे पाठलाग करता तत्वर बाबा उतरले निफाड स्टेशन. मग तेथून 1 महिनाभर परिभ्रम करतील ते. जगाच्या करण्या उद्धार श्री प्रभू लीला करे अपार. मानव विचार पमार जाणे का कैसा. एकदा राधाकृष्ण बुवाने श्री बाबासे विचारले नेमाने की देवा तुम्ही
फिरता का सातत्याने विश्रांती का ना घेत. तो बाबा म्हणे श्रीराम का फिरला बुवा वनवानं. मग बुवा राहिला मुकट्यानं. आश्चर्य करीत शब्दाचे. आता पुढील अध्यायात श्री बाबा परिभ्रमण वृत्तांत भक्त उद्धाराचे कैसा अध्यात तेही वर्णू. इथं श्री पुंडलिक बाबा दर्शन जीवन दर्शन. श्री पुंडलिकानुचर बाबा धांडे निमित्त करून श्री सद्गुरु पुंडलिक बाबा घेती लिहून. दशमध्याय गोढा श्री सद्गुरु पुंडलिका पर्णमस्तु. ओम शांती शांती.